लोकशाही मराठीच्या क्रॉस फायर या विशेष कार्यक्रमामध्ये राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलखुलास गप्पा मारल्या। यामध्ये कोणत्या पदार्थाला कोणत्या नेत्याचं नाव द्याल या प्रश्नावर माणिकराव कोकाटेंनी मजेशीर उत्तरं दिलेली आहेत। राज्यातले महत्त्वाचे नेते यांना कोणत्या पदार्थांच्या उपमा त्यांनी दिलेल्या आहेत, माणिकराव कोकाटेंच्याच तोंडून ऐकूया। आपल्या समोर इतके सुंदर पदार्थ आहे। नाशिकमध्ये आलं की मिसळ, द्राक्ष याशिवाय पूर्ण होत नाही। या संदर्भात मला एक प्रश्न तुम्हाला करायचा आहे। खरं तर हे जे सगळे पदार्थ आहे यामध्ये तुम्हाला शरद पवार कोण वाटतं? शरद पवार तर जिलेबी का? गोड बोलतात, गोड बोलतात। हसतात। बरं, शरद पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे दोघांचं कम्युनिकेशन आहे। क्या बात आहे। त्यांना जलेबी तुम्ही समजताय। अजितदादा यातले कोण आहे? अजितदादा घराघरामध्ये जेवण तयार होतं त्यातले अजितदादा आहे। मिसळ आहे। जे सर्वांना आवडतं तेच दादांना आवडतं। त्यामुळे अजितदादा सर्वसामान्य माणसांमधला माणूस आहे। बरोबर आहे। त्यांना मिसळ। एकनाथ शिंदेजी कोण आहेत? एकनाथ शिंदे हल्लागुल्ला माणूस आहे। हा। त्यामुळं एखाद्या कार्यकर्त्याला सांभाळायचं म्हटलं की मनापासून सांभाळतो आणि मनापासून ताकद देतो। त्यामुळे एकनाथ शिंदेचं याचं विशेष महत्व म्हणजे खरं म्हणजे कोणाच्याही ठिकाणी जेवणाच्या अगोदर पापड घ्यावं तसं ते एकनाथ शिंदे साहेब आहेत। क्या बात आहे। कोणालाही आवडेल असं ते एकनाथ शिंदे साहेबांचं। बरं, आज लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।